नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा दिवस आहे शनिवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र उत्तर आषाढ आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:10 ते 7:44 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:19 ते 10:53 आणि यमगंड काळ दुपारी 2:02 ते 3:37 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळ, शनी आणि नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील मंगळ, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर असेल त्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागते. तुमच्या कामाची वाहवा सुद्धा होईल. याचप्रमाणे चांगल्या संधी सुद्धा समोर येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शनी, मंगळ आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्या ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. थोडं फिरणं होईल. भाग्याचे अतिशय उत्तम प्रकारे साथ लाभे. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील मंगळ, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकते. काळजी घ्या. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात करू नका. पैशाच्या देवघेवरती थोडं बारीक लक्ष ठेवा. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही कामं तुमची मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शनी, मंगळ आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. काही महत्त्वपूर्ण लाभ सुद्धा होऊ शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील मंगळ, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. काही छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकते.
मात्र महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळ, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा ओरख सुद्धा दानगा राहील. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जी कामं कराल त्यामध्ये यश अतिशय उत्तम प्रकारचं मिळेल. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता आजचा दिवस उत्तमच असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळ, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू सुद्धा येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शनी, मंगळ आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, डॉक्युमेंटेशनचे रिलेटेड काम आजच्या दिवशी तुमची पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर राहतील. बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शनी, मंगळ आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. घरातील व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. त्यांच्या इच्छाकांक्षा पूर्ण करू शकाल. याचप्रमाणे थोडंसं खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानात, मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीय स्थानात असणाऱ्या मंगळ, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा राहील. हाती घेतलेली कामं मार्गी लागू शकाल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तमच असणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शनी, मंगळ आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, फिरण्याचा जाईल. मात्र काळजी करू नका. कामं तुमची मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका आणि खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी, मंगळ आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस राहील आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकते. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याने तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. इन्कमच्या संदर्भातल्या नवनवीन संधी सुद्धा समोर येऊ शकते की ज्या शुभफलदायी राहतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 एप्रिल 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.